नागपुरातील काही पंपांवर आजही गॅस टंचाई भासतेय। एलपीजी पंपावर गॅस संपल्यानं वाहनधारकांना याचा फटका बसतोय। पुरवठा होत नसल्यानं अनेक ऑटो एलपीजी पंप बंद ठेवावे लागतायत। इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानं ऑटो एलपीजीच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याचं सांगितलं जातंय। नागपुरात काल रात्रीपासून जे आहे एलपीजी पुरवठा बंद आहे आणि त्याचा थेट परिणाम जे आहे ते आता ऑटो चालकांना भोगावा लागत आहे। सध्याच्या घडीला मी नागपुरातील छत्रपती चौकात आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर हा एलपीजी पंप आहे आणि हा एलपीजी पंप जे आहे ते रात्रीपासून बंद आहे। एकूणच जर बघितलं असेल तर नागपुरातील गॅस पुरवठा होत नसल्याने याचा संकट जे आहे ते ऑटो चालकांना भोगावं लागत आहे आणि जेव्हापासून इराण आणि इस्रायल युद्धामुळे जे आहे ते एलपीजी पुरवठा याचा थेट जे आहे ते परिणाम जे आहे ते होत आहेत। सुरुवातीला काळात जर बघितलं असेल तर 56 रुपये दर जे आहे ते या गो गॅसचा होता, मात्र आता बघितलं असेल तर 120 ते 122 रुपये जे आहे ते गो गॅसचे आहे। त्यामुळे एकूणच जे आहे ते गो गॅसचा परिणाम जे आहे ते ऑटो चालकांना भोगावा लागत आहे, कारण की अनेक ऑटो चालक जे आहेत ते संपूर्ण एलपीजी वर जे आहे ते आधारित आहेत। काय सध्या का दर आहे आणि का दरात काही कमी झालं का? 120 रुपये देत आहेत सध्या आता। अच्छा। आता तुम्ही दिवसभर ऑटो चालवतात, सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, काय कशी परिस्थिती आहे सध्याच्या घडीला? सध्याच्या परिस्थितीत गॅस कमी मिळत असल्यामुळे बराबर उत्पन्न पाहिजे तसं निघत नाही आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेचा तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।